प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे व्होल्टेज कंपॅरेटर हे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर यूज करून कसं कन्स्ट्रक्ट केलं जातं, त्याचे कुठले मेन टाईप्स आहेत. जसं आपण व्होल्टेज कंपॅरेटरला म्हटलं आहे, व्होल्टेज कंपॅरेटर हे दोन व्होल्टेजेसचं कंपेअर करतं. मग कुठले दोन व्होल्टेजेस असायला पाहिजे आहे? एक असेल इनपुट व्होल्टेज, त्याला म्हणतो आपण अननोन इनपुट व्होल्टेज, जे आपल्याला माहिती नाही आहे. आणि दुसरं असायला पाहिजे आहे स्टँडर्ड रेफरन्स व्होल्टेज, म्हणजेच नोन व्होल्टेज, त्याला म्हणतो आपण रेफरन्स व्होल्टेज. ओके, जर आपण इनपुट अप्लाय केला इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, तर त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. आणि जर आपण इनपुट नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केलं असेल तर त्याला म्हणतो आपण नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. असेच आपल्याकडे दोन टाईप्स आहेत, इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. पुन्हा आपण पाहिलं आहे की नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि इन्व्हर्टिंग कंपॅरेटर या दोन्ही कंपॅरेटरला जर रेफरन्स व्होल्टेज चेंज होत असेल 0 व्हॅल्यूपासून नॉन 0 व्हॅल्यूला, तर पुन्हा आपल्याला दोन वेगळ्या पार्ट्स किंवा दोन वेगळ्या कॅटेगरीज आपल्याला मिळतात. तर कुठल्या आहेत त्या कॅटेगरीज ते सुद्धा आपण पाहिलं आहे. त्यामध्ये आपण म्हणू शकतो इन्व्हर्टिंग 0 रेफरन्स कंपॅरेटर. फर्स्ट टाईप जे असेल त्याला म्हणतो आपण इन्व्हर्टिंग 0 रेफरन्स कंपॅरेटर. इन्व्हर्टिंग कंपॅरेटर पण तो काय असेल 0 रेफरन्स कंपॅरेटर असायला पाहिजे आहे. त्यानंतर दुसरा असेल इन्व्हर्टिंग पण नॉन 0 रेफरन्स कंपॅरेटर. तो कंपॅरेटर काय असेल? इन्व्हर्टिंग असेल. इन्व्हर्टिंग इनपुटला इनपुट टर्मिनल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या आपण इनपुट अप्लाय केलं असेल, पण तो इनपुट काय असायला पाहिजे? इनपुट असेल. इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलेलं तो आदर 0 असेल किंवा नॉन 0 असेल, त्याची व्हॅल्यू बदलत राहणार. पण रेफरन्स व्होल्टेज जो असेल त्याला म्हणतो आपण नॉन 0 रेफरन्स, म्हणून त्या कंपॅरेटरला म्हणायचं आहे इन्व्हर्टिंग नॉन 0 रेफरन्स कंपॅरेटर. त्यानंतर तिसरं कंपॅरेटर आपल्याकडे येतं आहे आणि तोच तिसरं कंपॅरेटर असेल नॉन इन्व्हर्टिंग 0 रेफरन्स कंपॅरेटर. चौथं कंपॅरेटर असेल नॉन इन्व्हर्टिंग नॉन 0 रेफरन्स कंपॅरेटर. मी काल एक वाक्य यूज केलं होतं. काय यूज केलं होतं? लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे. ते काय आहे? तर ते आहे 4th नंबरचं आपलं कंपॅरेटर, त्याला म्हणतो आपण नॉन इन्व्हर्टिंग नॉन 0 रेफरन्स कंपॅरेटर. नॉन 0 रेफरन्स कंपॅरेटर पहा, दोन रेफरन्स कंपॅरेटर आता 4 टाईप्सपैकी आहेत नॉन 0. मग एक असेल इन्व्हर्टिंग नॉन 0 रेफरन्स कंपॅरेटर, दुसरा असायला पाहिजे नॉन इन्व्हर्टिंग नॉन 0 रेफरन्स कंपॅरेटर. काय अर्थ आहे या दोन्ही नॉन 0चा? या दोन्ही नॉन 0चा एकच अर्थ आहे, जे की आपण रेफरन्स व्होल्टेज यूज करतो आहे, जे की आपण स्टँडर्ड व्होल्टेज यूज करतो आहे कंपॅरिझनसाठी, ते स्टँडर्ड व्होल्टेज नॉन 0 व्हॅल्यू आहे. म्हणजेच इन्व्हर्टिंग किंवा नॉन इन्व्हर्टिंग जिथे कुठे आपण कनेक्ट केलेला असेल, तो ग्राउंडला कनेक्ट केला असेल, तिथे आपण काही पर्टिक्युलर व्होल्टेज अप्लाय केलं असेल, ते पॉवर सप्लायचं व्होल्टेज असेल किंवा कुठल्याही बॅटरीचं व्होल्टेज असेल, म्हणून आपण याला म्हणतो आहे नॉन 0 रेफरन्स कंपॅरेटर. मग अजून एक वर्ड येतो आहे 0 रेफरन्स कंपॅरेटर. इथे दोन टाईप्स आहेत पहा 0 रेफरन्स कंपॅरेटरचे. एक असेल इन्व्हर्टिंग 0 रेफरन्स कंपॅरेटर आणि दुसरा असायला पाहिजे नॉन इन्व्हर्टिंग 0 रेफरन्स कंपॅरेटर. म्हणजे ज्या कंपॅरेटरला रेफरन्स व्होल्टेज हा 0 व्होल्ट्स आहे. आता फॉर एन एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया, आपल्याकडे इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आहे. आपण इन्व्हर्टिंग कंपॅरेटर कन्स्ट्रक्ट केला आहे, पण इन्व्हर्टिंग कंपॅरेटरला जे काही रेफरन्स व्होल्टेज दिलेलं आहे ते 0 व्होल्ट आहे. मग आता कुणाला प्रश्न पडेल की आपण 0 व्होल्ट कसं रेफरन्स देऊ शकतो? 0 व्होल्ट आपल्याकडे अवेलेबल नसतं. आपल्याकडे ज्या बॅटरीज अवेलेबल आहेत त्या सर्व बॅटरीज आयदर 0.75 व्होल्ट सेल असतो आपल्याकडे, 1.5 व्होल्ट, त्यानंतर 3 व्होल्ट्स, त्यानंतर 4.1 व्होल्ट, त्यानंतर 6 व्होल्ट, त्यानंतर 7.5 व्होल्ट, त्यानंतर 9 व्होल्ट, त्यानंतर 12 व्होल्ट अँड सो ऑन. अशा प्रकारच्या बॅटरीज अवेलेबल असतात. मग 0 व्होल्टची बॅटरी आपल्याकडे अवेलेबल नसते.
मग आपण काय करायचं आहे, 0 व्होल्ट्स म्हणजेच आपण ते पर्टिक्युलर टर्मिनल ग्राउंडला कनेक्ट केलेलं असतं, म्हणून आपण त्याला म्हणतो 0 रेफरन्स कंपॅरेटर. म्हणजे जर आपल्याकडे इन्व्हर्टिंग कंपॅरेटर असेल, इनपुट आपण जे काही इनपुट व्होल्टेज असेल किंवा जे काही इनपुट व्होल्टेज सिग्नल असेल ते आपण इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलेलं आहे, पण काय केलं आहे, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ज्याला आपण रेफरन्स अप्लाय करतो ते टर्मिनल कुठे कनेक्टेड असला पाहिजे, ग्राउंडला कनेक्ट असला पाहिजे, म्हणून आपण त्याला म्हणतो इन्व्हर्टिंग 0 रेफरन्स कंपॅरेटर. तसंच आपल्याकडे नॉन इन्व्हर्टिंग, जेव्हा आपण नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय करतो तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, नॉन इन्व्हर्टिंग 0 रेफरन्स कंपॅरेटर. ओके, तर असेच आपल्याकडे 4 टाईप झाले आहे. पहिलं असेल, पुन्हा एक वेळ सांगतो आहे, लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही आता 11वीला असाल, तुम्ही 12वीला असाल, तुम्ही बायफोकलला असाल, तुम्ही व्होकेशनलला असाल, तुम्ही पॉलीला असाल, और तुम्ही इंजिनिअरिंगचे फर्स्ट अँड सेकंड इयरचे स्टुडंट असाल, लक्षात ठेवायचे आहे, वी हॅव 4 numbers of comparators according to the reference voltage. Either the comparator may be 0 reference voltage or it may be non-zero reference voltage. Either it may be a inverting comparator or it may be a non-inverting comparator. फर्स्ट टाईप लक्षात ठेवायचं आहे इन्व्हर्टिंग 0 रेफरन्स कंपॅरेटर. सेकंड टाईप लक्षात ठेवायचं आहे नॉन इन्व्हर्टिंग 0 रेफरन्स कंपॅरेटर. थर्ड टाईप लक्षात ठेवायचं आहे नॉन इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर. आणि फोर्थ टाईप लक्षात ठेवायचं आहे इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर. ओके, सर्वांच्या लक्षात आहे अशी अपेक्षा आहे. आणि मी पुढचं टॉपिक जो आहे आपला तो स्टार्ट करतो आहे. पुढचं टॉपिक म्हणजेच आपले इन्व्हर्टिंग कंपॅरेटर, नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर, आयदर इट इज झिरो रेफरन्स ऑर नॉन झिरो रेफरन्स. ह्या सर्व कंपॅरेटरचं ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचं आहे. फक्त ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचं नाही आहे, तर आपल्याला त्याचा आउटपुट काय येईल ते सुद्धा बघायचं आहे. लक्षात राहील सर्वांच्या. ओके, तर आपण फर्स्ट टाईप आता बघायचं आहे. कुठलं आहे ते फर्स्ट टाईप? इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. विद्यार्थ्यांनो, इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर आता कशाला म्हणाल? मी कंप्लीट डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती दाखवली नाही आहे. तुमच्या मोबाईल फोनवरती किंवा तुम्ही लॅपटॉपमधून बघत असाल तर मी काही तुम्हाला कंप्लीट डायग्राम दाखवली नाही आहे. इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर लक्षात ठेवा. इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. इन्व्हर्टिंग म्हणजे इनपुट कुठे अप्लाय करणार आपण? तर आपण इनपुट अप्लाय केला आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलला. पाय इथे आपण टर्मिनल दिलं आहे आणि ते टर्मिनल असेल इन्व्हर्टिंग टर्मिनल. कुठलं टर्मिनल आहे? इन्व्हर्टिंग टर्मिनल इथे आहे. निगेटिव्ह साईननी दाखवलेलं आहे आपण इन्व्हर्टिंग टर्मिनल, म्हणून आपण याला म्हणतो आहे इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. पण झिरो रेफरन्स कंपॅरेटर का बरं म्हणतो आहे? पुन्हा एक वेळेस मला असं वाटतं आहे की मी सांगावं की इन्व्हर्टिंग झिरो कंपॅरेटर, झिरो रेफरन्स कंपॅरेटर कशाला म्हणू शकतो आपण? इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. पुन्हा मी या डायग्रामला थोडंसं स्मॉल करतो आहे आणि इथे तुम्हाला दाखवू इच्छितो इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. रेफरन्स व्होल्टेज जे आहे ते कुठे कनेक्टेड आहे पहा. रेफरन्स व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंगला कनेक्टेड आहे, पण नॉन इन्व्हर्टिंग कुठे कनेक्टेड आहे? नॉन इन्व्हर्टिंग हा रेफरन्स व्होल्टेज कनेक्टेड आहे ग्राउंडला. लक्षात ठेवायचं आहे ग्राउंड व्होल्टेज इज इक्वल्स टू झिरो व्होल्ट. ग्राउंड व्होल्टेज हे कधीही झिरो असतं. कुठल्याही प्रकारचं सर्किट तुमच्याकडे असेल, आयदर इट मे बी कन्स्ट्रक्टेड बाय युसिंग ट्रान्झिस्टर ऑर it may be constructed by using the normal semiconductor component, just it is an electronic circuit. ओके, मग आता इन्व्हर्टिंगला आपण कनेक्ट केलेलं आहे. इन्व्हर्टिंगला आपण इनपुट व्होल्टेज कनेक्ट केलेलं आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग हे टर्मिनल आपण ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे. याला काय म्हणणार आपण? याला म्हणायचं आहे आपण इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. तर आता आउटपुट कुठे घेतलेलं आहे? आउटपुट आपण आउटपुट टर्मिनल आणि ग्राउंडला घेतलेला आहे. फीडबॅक कुठे आहे? या सर्किटला फीडबॅक आहे का? बिलकुल नाही. कुठल्याही प्रकारचं आपण इथे फीडबॅक यूज केलेलं नाही. बिकॉज कंपॅरेटर इज अ नॅचरल
सर्किट ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, नॅचरल ॲप्लिकेशन ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. पहा, तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात आणि त्याला जर म्हटलं की मला कुठल्या तरी प्रकारचं कंपोनंट पाहिजे आहे आणि तो कंपोनंट म्हणजेच कंपॅरेटर असेल तर कंपॅरेटर तो तुम्हाला देईल, पण ते कंपॅरेटर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरनी बनलेलं असेल, IC74 नसेल. आपण इथे जे पाहतोय दॅट ऑल आर द बेसिक कंपॅरेटर विच आर कन्स्ट्रक्टेड बाय युझिंग द ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. ओके, एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तर आता आपल्याला बघायचं आहे इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटरचं ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या प्रकारचं असायला पाहिजे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल, आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले आहे, त्यानंतर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं वर्किंग पाहिलं आहे, डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचं वर्किंग पाहिलं आहे, त्याचे सर्व आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं आहे, डिफरन्स बिटवीन द नॉर्मल ॲम्प्लिफायर अँड डिफरन्स ॲम्प्लिफायर पाहिलं आहे. मग हे काय आहे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. याला एक डेफिनेशन आहे आणि मी तुम्हाला एका वाक्यामध्ये याची डेफिनेशन सांगू इच्छितो आणि ती डेफिनेशन आहे द ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक इज द कॅरेक्टरिस्टिक्स विच शोज द ट्रान्सफर ऑफ. पाल शब्द लक्षात ठेवायचा आहे, ट्रान्सफर ऑफ आउटपुट व्होल्टेज when the input voltage changes from a particular value. आता ती कुठली पर्टिक्युलर व्हॅल्यू असायला पाहिजे, ती पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल दी रेफरन्स व्होल्टेज. द ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ और द ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक शोज द चेंज इन आउटपुट व्होल्टेज when the input voltage changes from the less value to the greater value of दी रेफरन्स व्होल्टेज. पहा, मराठीमध्ये पुन्हा एक वेळेस सांगेल, द ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे आपल्याला दाखवत आहे आउटपुट व्होल्टेज केव्हा चेंज होतं, जेव्हा इनपुट व्होल्टेज हे रेफरन्स व्होल्टेजपेक्षा कमी असतं आणि कमीमधनं ते रेफरन्स व्होल्टेजपेक्षा जास्त होतं. पुन्हा एक वेळेस मराठीमध्ये सांगेल, ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कंपॅरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे आपल्याला दाखवतं की इनपुट व्होल्टेज रेफरन्सपेक्षा कमी असताना आउटपुट काय असायला पाहिजे आणि जास्त असताना काय आउटपुट असायला पाहिजे. म्हणजे इनपुट व्होल्टेज जेव्हा चेंज होतं, ट्रान्सफर होतं, less value of the reference voltage to the higher value of the reference voltage, less value of the reference voltage to the higher value of the reference voltage. आता हे कळण्यासाठी पुन्हा एक वेळेस जाऊया इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटरकडे. आता इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर म्हणजे ज्या कंपॅरेटरला रेफरन्स व्होल्टेज हा झिरो आहे, म्हणजेच व्ही रेफरन्स इक्वल्स टू काय असायला पाहिजे, झिरो असायला पाहिजे. इनपुट व्होल्टेज जे आपण कन्सिडर करणार, आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये मला रेफरन्स व्होल्टेज कन्सिडर करायचा आहे, तो असेल सपोज 1 व्होल्ट्स. पहा, इक्वेशन आपण दिलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये आणि ते इक्वेशन काय असेल तर इक्वेशन इथे आहे VO इक्वल्स टू AOL, VO इक्वल्स टू AOL ओपन लूप गेन मल्टिप्लाइड बाय VB मायनस VA. किंवा इथे पुन्हा इक्वेशन आपण दिलेलं आहे आणि ते इक्वेशन आहे VO इक्वल्स टू AOL ओपन लूप गेन मल्टिप्लाइड बाय नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेज मायनस इन्व्हर्टिंग व्होल्टेज. नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेजला आपण अप्लाय केलेला आहे 1 व्होल्ट्स. आपण इथे अप्लाय करतो आहे 1 व्होल्ट्स. इन्व्हर्टिंग व्होल्टेजला इथे आपण अप्लाय करतो आहे 1 व्होल्ट्स. ओके, नॉन इन्व्हर्टिंग काय आहे 0 व्होल्ट्स. आता जर सपोज मला इथे ते इक्वेशन अप्लाय करायचं आहे आणि त्या इक्वेशननुसार जर मला इथे आउटपुट फाइंड आउट करायचं आहे तर मी आउटपुटचे इक्वेशन अशा प्रकारे देईल
VO पहा VO इक्वल्स टू VB म्हणजेच नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेज तो असेल 0 व्होल्ट्स मायनस इन्व्हर्टिंग व्होल्टेज 1 व्होल्ट्स मल्टिप्लाइड बाय ओपन लूप गेन. आता ओपन लूप गेन प्रॅक्टिकली आपण कन्सिडर करतो आहे 10⁵. मी इथे 10⁵ लिहितो आहे 10⁵. मग काय येईल VO इक्वल्स टू काय यायला पाहिजे VO इक्वल्स टू -1 मल्टिप्लाइड बाय 10⁵. -1 मल्टिप्लाइड बाय 10⁵ म्हणजेच -10⁵. एवढं थिअरॉटिकली पॉसिबल आहे का? नाही. आपण काल एक टर्म पाहिली आहे त्याला म्हणतो आहे सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज किंवा मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज. एक सेंटेन्स आपण दिला आहे द मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ऑर एनी काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट एक्सेप्ट the voltage doubler, voltage tripler or voltage multipliers or rectifier. The output voltage is not more than the supply voltage connected. Output voltage हे सप्लाय व्होल्टेजपेक्षा जास्त नसतं. आउटपुट व्होल्टेज हे सप्लाय व्होल्टेजपेक्षा जास्त नसतं. मग इथे किती आलेलं आहे तर इथे आलेलं आहे 10⁵. याला म्हणतो आपण -Vsat मॅक्झिमम सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज Vsat निगेटिव्ह सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज और निगेटिव्हली सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज और -Vsat. ओके. म्हणजे जर इनपुट व्होल्टेज हे रेफरन्स व्होल्टेजपेक्षा जास्त असेल इनपुट व्होल्टेज हे रेफरन्स व्होल्टेजपेक्षा जास्त असेल म्हणजे इनपुट व्होल्टेज याला म्हणूया आपण VI हे जास्त आहे. कशापेक्षा जास्त आहे तर V रेफरन्सपेक्षा जास्त आहे. मग आउटपुट व्होल्टेज काय मिळायला पाहिजे आउटपुट व्होल्टेज VO इक्वल्स टू काय असेल VO इक्वल्स टू -Vsat. ओके. आता एवढं सर्वात लक्षात ठेवण्यापेक्षा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. इन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर in inverting configuration of operational amplifier the output voltage of the operational amplifier is 180 degree out of phase. काय म्हणायचं आहे 180 डिग्री आउट ऑफ फेज. म्हणजे इन्व्हर्टिंगला जर मी पॉझिटिव्ह इनपुट अप्लाय करत आहे तर आउटपुट काय मिळायला पाहिजे निगेटिव्ह मिळायला पाहिजे आहे. जर मी इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय करतो आहे आणि ते इनपुट निगेटिव्ह असेल तर आउटपुट काय मिळायला पाहिजे 180 डिग्री आउट ऑफ फेज म्हणजेच पॉझिटिव्ह आउटपुट मिळायला पाहिजे आहे. जर मी पॉझिटिव्ह इनपुट अप्लाय करतो आहे आउटपुट निगेटिव्ह मिळाला पाहिजे आहे. याला म्हणतो आपण 180 डिग्री आउट ऑफ फेज. आणि हे अवेलेबल आहे इन्व्हर्टिंग कंपॅरेटरमध्ये. आयदर इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर असेल किंवा इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर असेल. आता आपल्याला बघायचं आहे इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटरचं ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. काय केलं आपण ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये एक कॅरेक्टरिस्टिक दिसत आहे म्हणजे जे एक ग्राफ दिसतो आहे. त्या ग्राफमध्ये 2 व्हॅल्यूज आहेत एक्स ॲक्सिसवरती आणि 2 व्हॅल्यूज आहेत वाय ॲक्सिसवरती. इथे मी काय करतो आहे वाय ॲक्सिसवरती VO घेतला आहे +VO आणि या साईडला घेतला आहे मी -VO. मी खूप झूम केला आहे पण ते दिसत नाही आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे इथे असेल -VO. ओके. आणि लेफ्ट हँड साईडला इथे घेतला आहे -VI आणि राईट हँड साईडला घेतला आहे मी +VI. ओके. आता मी इनपुट अप्लाय करेल आणि तो इनपुट असायला पाहिजे सपोज टू बी 0.1 व्होल्ट्स. इनपुट मी अप्लाय करतो आहे तो असेल 0.1 व्होल्ट 0.1 व्होल्ट्स. हा काय असेल तर इथे इनपुट असायला पाहिजे 0.1 व्होल्ट्स. ओके. आउटपुट काय असेल आउटपुटची कंडिशन काय असायला पाहिजे आहे ते आपल्याला इनपुटवरनंच कळेल. आपण इनपुट अप्लाय केलेलं आहे
आणि इनपुट आहे 0.1 व्होल्ट्स. इथे 0.1 व्होल्ट्स दाखवत आहे. 0.1 म्हणजेच पॉझिटिव्ह हा मला इथे मिळाला पाहिजे 0.1 व्होल्ट्स. तर 0.1 व्होल्ट आहे, पॉझिटिव्ह इनपुट मी अप्लाय करतो आहे. आउटपुट काय मिळायला पाहिजे? इन्व्हर्टिंग झिरो कंपॅरेटर म्हणजे आउटपुट मिळायला पाहिजे मला निगेटिव्ह -VO. त्याची व्हॅल्यू असेल -V सॅट. मी इथे दाखवलेली आहे. इथे पहा काय मिळतं आहे -VO. जर मी इनपुट इन्क्रीज केलं 0.1 पासनं तर मी इन्क्रीज केला आहे 0.7 व्होल्टला. हा इथे 0.7 व्होल्ट आहे. या पर्टिक्युलर पॉईंटला मला काय मिळतं आहे तर इथे मिळतं आहे मला निगेटिव्ह सॅच्युरेटेड व्हॅल्यू. आता मी इथनं कुठल्याही साईडला मी जाईल, मी कुठल्याही व्हॅल्यूवरती जाईल पण पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये. मी कुठलीही व्हॅल्यू इथे सिलेक्ट करेल पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये मला आउटपुट मिळायला पाहिजे. ते आउटपुट असेल -V सॅट. ओके, मग याचा अर्थ असा आहे इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटरला तुम्ही पॉझिटिव्ह इनपुट अप्लाय केलं ग्रेटर दॅन 0 व्होल्ट्स. ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह, 0पेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह, 0पेक्षा कमी म्हणजेच काय असायला पाहिजे निगेटिव्ह. म्हणजे 0पेक्षा जास्त व्होल्टेज मी अप्लाय केलं तर मला आउटपुट काय मिळाला पाहिजे तर आउटपुट मला मिळेल -V सॅट. ओके, एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला मिळतं इथे. एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला मिळतं आहे. तर काय मिळेल जर मी सपोज इथे -0.1 व्होल्ट अप्लाय केला आहे पहा -0.1 व्होल्ट तर मला आउटपुट काय मिळतं या पर्टिक्युलर पॉईंटला आउटपुट मिळत आहे. ते आउटपुट आहे +V सॅट, पॉझिटिव्ह सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज. पॉझिटिव्ह सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज. जर मी इनपुट इन्क्रीज करतो आहे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, सपोज मी इनपुट अप्लाय केला आहे -1 व्होल्ट्स, आउटपुट काय मिळायला पाहिजे पुन्हा मिळायला पाहिजे पॉझिटिव्हली सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज. ओके, याला म्हणूया आपण इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. कुठला कंपॅरेटर? इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. ओके, तुम्हाला हे कळालं असेल की इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटरला जर आपण त्यापेक्षा रेफरन्स व्होल्टेजपेक्षा स्मॉलर व्हॅल्यू जर अप्लाय जर केली तर आपल्याला आउटपुट हे पॉझिटिव्ह सॅच्युरेटेड मिळतं. आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू अप्लाय केली किंवा बिगर व्हॅल्यू दॅन रेफरन्स व्होल्टेज अप्लाय केलं तर आपल्याला आउटपुट काय मिळायला पाहिजे तर आपल्याला आउटपुट मिळायला पाहिजे निगेटिव्हली सॅच्युरेटेड. इथे मी 3 सेंटेन्स दिले आहेत ते सुद्धा तुम्ही लिहून काढायचे आहेत म्हणजे तुमच्या लक्षात राहील की आउटपुट जे आहे ते काय यायला पाहिजे. आउटपुट काय असेल तर आउटपुट इथे इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटरमध्ये तुम्हाला फर्स्ट आउटपुट दिला आहे ते आउटपुट असेल व्हेन VI इज ग्रेटर दॅन रेफरन्स व्होल्टेज VO देन आउटपुट व्होल्टेज इज निगेटिव्हली सॅच्युरेटेड. जेव्हा इनपुट व्होल्टेज हे रेफरन्स व्होल्टेजपेक्षा जास्त असतं त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज हे निगेटिव्हली सॅच्युरेटेड राहतं. ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज V रेफरन्स हे रेफरन्स व्होल्टेज सारखं असतं म्हणजे रेफरन्स व्होल्टेज एवढं असतं त्यावेळेस आपण म्हणू शकतो आउटपुट व्होल्टेज हे 0 राहतं. तुम्हाला हे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्सवरनं इथे दिसू शकतं. ज्यावेळेस रेफरन्स व्होल्टेज आणि हे दोन्ही सारखे असतील त्यावेळेस आउटपुट काय असायला पाहिजे 0 असायला पाहिजे आहे. इथे दिसतं पहा रेफरन्स व्होल्टेज इज इक्वल्स टू 0, इनपुट इज इक्वल्स टू 0, आउटपुट व्होल्टेज इज ऑल्सो इक्वल्स टू 0. म्हणजे रेफरन्स व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज जर दोन्ही सारखे असतील तर आउटपुट काय आला पाहिजे आउटपुट 0 असायला पाहिजे. सारखे म्हणजे काय एक असेल 0.1 आणि एक असेल 0 तर चालेल का नाही. डिफरन्स काय असायला पाहिजे तर ट्रिप पॉईंट जो असेल तो 0.125 मिलीव्होल्ट्स आहे त्यापेक्षा जास्त चेंज यामध्ये नको आहे. ओके, त्यानंतर थर्ड कंडिशन येते आहे VI इज लेस दॅन V रेफरन्स. त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज काय असेल तर त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्हली सॅच्युरेटेड यायला पाहिजे आहे. म्हणून आपण याला म्हणतो द इन्व्हर्टिंग झिरो reference comparator produces positively saturated voltage when the input voltage is less than
द रेफरन्स व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज हे जेव्हा रेफरन्स व्होल्टेजपेक्षा कमी असतं त्यावेळेस याचा आउटपुट व्होल्टेज हा पॉझिटिव्हली सॅच्युरेटेड असतो. ओके, तर हे आहे इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. सर्व कंडिशन्स आणि डायग्राम आणि ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स हे क्वेश्चनमध्ये विचारलेलं असतं, हे आपल्याला लिहायला पाहिजे आहे.